हा तर मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. तर आज आहे दिवस 7वा. तर आज आपण निघालो आपली पालखी घेऊन काहीतरी रेणुका मिल राईस इकडून निघालो आहे. तर पाठी बघू शकता आपली पालखी आहे. आज दिवस 7वा आहे आणि आम्ही सिन्नरच्या घाटामध्ये चढलं. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. आणि गाणं वाजतं तेव्हा व्हिडिओ काढायला भेटत नाही, कारण ते कॉपीराईट येतात. तर ते चांगलं नाही वाटत. जर व्हिडिओ एकदा काढली परत कट करावं लागतं. तर मधीच व्हिडिओ काढतो बस. तसं तुम्ही बघू शकता. जरासं दम लागले, अजून काय नाही, बाकी सर्व फ्रेश आहे एकदम. आमच्यासोबत हरे बाबा आहे, आजू अध्यक्षाचे पोर, कौशिक वानकडे, चैतू, सर्वांनी पालखीला हात लावला आहे आणि पुढे निशाणी व्हायला आहेत. तर ती इकडे अख्खी कोपरीची गँग. सर्वजण थकलेले आहेत. भाऊंनी आपली काय बोलतात दिवा घेतलाय यांनी, धनुभाऊनी निशाण घेतलंय, धर्मवीरने निशाण घेतलंय. ना कैसो काय झालं तुम्हाला आज? कसं वाटतंय? म्हणजे एवढं थकलेलं वाटतंय का जरा तुम्हाला? थकलेला काय विषय नाही आपल्याला. मग काय झालं आज? काय विषय नाही आपला. पप्पानी फोडलं आहे सकाळी काय काय विषय झाला? सगळी हसायला लागली, सगळी हसायला लागली. विषय झाला फटांगला जास्त वाजवायचा होता. आमचा दादा भडकला बस, अजून काय नाही. दादाला जाऊन भेटू चला, यांची गाणं बंद झाले पटकन. दादाला पकडायला टाइम लागेल, दादा पुढे आहेत. आमचा लंगडा घोडा बरोबर झालाय आता. दादा काय बोलायचं आहे तुम्हाला? आजचा दिवस कसा, म्हणजे काय? शुभ सकाळ. आज खूप लवकर उठलो. सकाळी 4 वाजता, 5 वाजता आरती करून 5:30ला पोरांना सर्वांना घेऊन निघालो आहे. घाट संपेल. गाणं चालू झालंय, तुम्हाला नंतर भेटू. तर आता आपण कसारा घाट चढला आहे. जरासं वरती आलं आणि तुम्ही बघू शकता पवन चक्क्या दिसत असतील. जर तुम्ही कधी पदयात्रा म्हणून आले असतील, म्हणजे पदयात्रा जे शिर्डीला येतात ना, पदयात्रा जे जाम दम लागते यार, काय बोलू काय समजत नाही. तर आता आपण आलो वरती. तर तुम्ही बघू शकता ही आपली टेम्पो आणि आपली मागे सर्व निशाण घेतलं सर्वात. आणि समोर पवन चक्क्या बघू शकता तुम्ही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल काय माहीत, जर मी इकडे स्क्रीनमध्ये बघते तर मला दिसत नाही, जरा ॲडजस्ट करून घ्या. बघा काय व्ह्यू वाटतो. सिन्नरचा घाट चढलोय, सिन्नरचा घाट. आपण कसारा घाट मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण कसारा घाट सोडला असेल. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दिवस आहे 7वा. आपण रेणुका राईस मिलकडून निघालो. काहीतरी आपण सकाळी 5:30 वाजता निघालो असेल आणि आपण आता सिन्नरचा घाट पण चढला आहे.
आणि आपली पालखी पुढे आहेत. जर आता इकडे दिसतोय त्याचं रिझन म्हणजे त्याचं कारण आहे ती मागची महिला मंडळ बोलते की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. चला ठीक आहे, तुम्ही जरा पुढे तर या. एवढे मागे आहेत, कधी पालखी कुठे गेले, मी कुठे आहे, ती लोक कुठे आहे, अजून नवीन आसमानचा केवढा फरक पडलाय. हा परत धावत तिकडे धावा. हा फक्त तुम्ही जाम भारी वाटते बघा. तर आपली महिला मंडळ यायला लागले पाठीमागून. बाबू पहिल्या दिवसापासूनच चालते. गाडी बिडी बसला नाही ना तो अजून? बसला नाही बसला अजून बाबू, गाडीत बसला नाही अजून. चालतोय बस, थोडासा बसला बस झाला. ते चालतोय तेवढं मोठं आहे बाबा आपल्या महिला मंडळासाठी. चला आता महिला मंडळ हल्लू यायला लागले. तुम्ही बघू शकता महिला मंडळाची एंट्री झाले. एकदम हल्लू यायला लागले. नाचत चालले निसती काय बोलणार पाठीमागे बघतात. हल्लू मी पाठी राहिलो, ती लोक पुढे नाही आले. बस एवढंच आहे. जर काय नाही तुम्हाला वाटत असेल का ती लोक पुढे आले, पण नाही, मीच हल्लू मागे येतोय. तुम्ही बघू. चला सगळ्यांना विचारू का तिथं देऊ काय विचारू कर रोज तेच विचारू एक करणार. आली महिला मंडळ. ते आमची मामी रेली मागं. काय तुम्ही एवढं मागे रेते ते पिकअप पकडा ती मामी बघ काय रेली. आज जाम लांब चालत जायचं आपल्याला. येईल तो हल्लू. आई कसं वाटते पवन चक्क्या आपले? मस्त वाटते सगळे वाटत पवन चक्क्या एवढा मस्त वाटतात ना. जाम मोठ्या आणि त्या जाम मोठ्या आणि पुढे अजून छोटे आहेत. चला फाट चला, नाचू नका, फाट चला. रिक्षावाल्याची काय व्हिडिओ ते आपले पाणी वाटत बोला. आई बाबा थांबले आता वाटतं यांना पण घेवायचं आहे ना. गेली बघली गेली नाही असंच. काकी नुसतं एवढ्या मला चाललं. बस थकले का नाही कोण तुम्ही? मग चला फास्ट, धावू नका. हे पालखी तिकडे आहे. तर आता आपण सिन्नरचा घाट चढला. तुम्ही बघू शकता बाजूला पवन चक्की आणि इकडे ढाबा असतो. यश पटेल आपल्या सोबत आहे. तर इकडे बाजूला साईबाबाचं मंदिर लागतं. आपण इकडे साईबाबाच्या मंदिरामध्ये आलोय. पालखी तर आतमध्ये गेले. आता आपण आतमध्ये जाऊ. मंदिर बघा, मंदिर एकदम थंड आहे. मंदिरचं एकदम वातावरण. काय बोलतं, जाऊन डायरेक्ट शाळेला कधी झोपतं का? जर 15 मिनटं तरी जरा थांबू. आता आलोय तर म्हणजे थांबतोच आपण, दरवेळी इकडे थांबतोच. आपली मंदिर पालखी आपली मंदिरात गेले. ए थांबा, लगेच चालली ते आई. आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये आलोय. काय तू सम्मान पकड. आता आपलं दर्शन झालंय. आपण निघतो. आता निघालो जसं की आपण इकडून निघालो. आपली पालखी खाली आहे. आता आपला पुढे नाश्त्याचा होल्ड आहे. येईल काय माहीत किती वाजल्यात पण येईल.
काय जाम टाइम आहे यो राजूचा पोरा येऊ पाणी घे ना. पिवाचा नाही मिलाय हात धावाला घेता आता मुचणार आहो ना. तर आता आपण आपल्या नाश्त्याच्या होल्डरवरून निघलो आहे. नाश्त्याच्या होल्डरवरती आपल्याला फुटेज नाही भेटली. त्याचं रिझन आपल्या गोप्रोची बॅटरी संपलेली. बस एवढंच चार्ज केलं आणि आम्ही जरा गाडीचा सपोर्ट घेऊन चाललो आहे. आपले ड्रायव्हर आपल्या तात्या तिकडे आहेत. बघू शकता किती ऊन लागते तर असंच आपल्याला करायला लागतं. काय याच्यामध्ये सावली लागते जरा आपल्याला. मागे अध्यक्षाचे पोर आहेत चालते पेट निघणार गणोशे 9 वाजले तरी पण एवढं ऊन आहे मग भाई 12 वाजता शाम 9 वाजलं तरी पण खूप ऊन आहे आणि थोड्याच वेळा आपला होल्ड आहे होल्डवरती पोचवायचा. आपला ड्रायव्हर आहे हेवी ड्रायव्हर एक ब्रेक मारला डायरेक्ट सगळी पुढं काय. आणि बघा हे पदयात्रीकर बघा आपले कोण आहे का बघा सगळी अनफिट राजपर्यंत माणसानं सावलीला. आज नाश्त्याला काय होतं. नाश्त्याला फीड एकदम कडक असे शानदार असे मंचुरियन आणि जोडीला मिक्स तुम्हाला माहिती आहे 5 स्टार रेटिंगचा तळलेला भात. ब्लॉक चालू ठेव. हा भाई एक जण आपला पुढे बसलाय त्याला उतरवायचं आहे. रिक्षात बसलाय रिक्षामध्ये बसलाय कणकवली ते फीड आलं कल्लूडवरून बसलाय कल्लूडवरून. दिमाग खराब हो जाएगा मेरा. चोरी कर रहे हैं लोग लाला समझे इनको. थांबवलंय कारण तर आता आपण आपल्या होल्डवरती पोहोचणार आहे आणि थोडंच पुढे आपला होल्ड आहे. आणि जर तिकडे पोहोचल्यानंतर पहिला तर आपण फ्रेश होऊ. 20-30 मिनिट अर्धा तास तरी लागेल. अर्ध्या तासात आपण कॅमेरामॅन फोकस करो. ओ टापरा वाजला मारा ना बाहेर. तर मित्रांनो आपण आपल्या होल्डवरती पोचलोय दुपारच्या. आता आपण इकडे किती तास असेल 2 तास. पण इकडे संध्याकाळी आपण लवकरच निघायची ट्राय करणार आहेत. म्हटलं संध्याकाळचा हॉल थोडा लांब आहे. खूप लांब आहे. किती किलोमीटर असेल 19-20 किलोमीटर आहे संध्याकाळी. 19-20 किलोमीटर एवढं चालायचं. आणि इकडे पहिला पण एक पालखी आले आणि दुसरी पालखी आपली असेल. हॅलो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता मस्तपैकी फ्रेश होऊ. आंघोळ करायला जागा शोधू आपला बाला दादा म्हणजे बाला ह्या छोटा आमचा. एवढ्या आंघोळीची तयारी चालू आहे. इकडे रवीशेठ आंघोळीला गेलं. कसं पाणी कसं पाणी एकदम साफ आहे. दाखव पाणी दाखव. फेकू नको. एक नंबर अंग धाव तू फिट. चला तुने अंग धावला म्हणजे अख्खी पालखीने अंग धावलं. लवकर कपडे चेंज करू आणि आंघोळीला. आमचा मामाचा पोर एक नंबरचा गदक काय कामाचं धावायला बोललो धावत नाही. मातीने लोलवी ना फक्त बोललो. आपण आपल्या होल्डवरती आलो. इकडे लेडीज आहे. लेडीजकडे जाऊ नाही शकत. आणि तुम्ही बघू शकता का सध्या आपल्या गौरवला चक्कर आलेली. त्यांच्या घरी माहीत पडेल व्हिडिओ नंतर बघितलं ना. पप्पा बोलले त्यांचा व्हिडिओ पाठव. पप्पाला वाटेल का कुत्र्यासारखं खा करते ना मग चक्कर येते. कसं वाटतं आता. तब्येत बरी आहे तुझी. लय बेकार. कसं वाटतं आता. एकदम चांगला वाटतं फ्रेश. पाणी टाकला अंग. चक्कर आलेली जरा भाईला तर पाणी टाकला. तर आपली पालखी तिकडे बसते स्टेजवरती. सगळी आपली बॅगा शोधायला लागली. नितीन इकडे बसलाय. इकडे ती मुलगी निहिती काय तिचं नाव काय. मुलांनी आपापला डेरा बसवलाय झोपायला. काय बोलतात ताई. पाण्याची रिक्षा. हे पागल लोक आहे. सगळी पागल आहे. सगळ्यांनी जागा पकडले. आपण जेवणाच्या रूम दुखला पाय
इकडे 2 पालख्या आहेत, एक आपली आहे आणि साई युवा मित्र मंडळ यांची पालखी आहे. आणि आपण आपल्या इकडे जाऊ आणि बघू जेवायला काय बनवलं आज. काय मग आज जेवायला काय आहे? आज जेवायला काय आहे? आज जेवायला डाळ, डाळीमध्ये आंबा, शिंगा, चण्याची डाळ, त्याच्या सुरत. एकदम जेवणाची तयारी चालू आहे. आजी पण बसते. चणा आज चण्याची भाजी आहे. चणा सुरणची भाजी आहे. फुल जेवणाची एकदम तयारी. मजा. किती टाईम लागेल जेवणाला? जेवणाला किती टाईम? जेवणाला अजून 1 तास आहे. 1 तास. इकडे 1 तास आहे अजून जेवणाला. टाईम पावला अजून एक. तर आपण जाऊ आंघोलीला, कपडे बिपडे काढून आंघोलीला जाऊ. सगळी वाऱ्यासारखी फिरायला लागली. अरे बाबा जाऊ चला आंघोलीला जातो आणि फटकनी फ्रेश होतो. आज जेवायला सुरेनची भाजी आहे. सुरेन काय बोलतो त्याला? सुरणची भाजी आहे. चला आंघोलीला जाऊ. तर मित्रांनो, अरे थांबा. तर आपण आपला सिन्नर सोडला आहे ना, सिन्नरचा होल्ड सोडला आहे ना आपण आपला सिन्नरचा होल्ड सोडला आहे. काय दिसत असेल का माहीत, पण दिसत तर असेल. जर असं असेल तर सिन्नरचा होल्ड सोडला आहे. आणि आम्ही इकडचा रस्ता बघला. रस्त्याचं काय नाव माहिती आहे कोणाला? काय? खुर्द खोपडी. भाऊ बोलतात खुर्द खोपडी. आणि तुम्ही बघू शकता भाऊ विदाऊट चप्पल चालले आहेत. त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि बाकी आपली पालखी पुढे आणि महिला मंडळ दरप्रमाणे मागेच असतील. दिसत असतील का माहीत नाही. आता आपला होल्ड आहे काहीतरी 5 किलोमीटर आपला होल्ड आहे. सगळे थकले आहेत. भाऊ पालखी येत होता कंटिन्यू. पालखी चालवून अरे बोबडी बोलले, काय बोलू काय समजत नाही या. दम लागतंय बाबू कंटिन्यू बाबू. बघा दृश्य बघू शकता तुम्ही. गहू लावला तिकडे. गहूच लावलात ना? गहू लावलात. गहू जवळून दाखवलं असतं पण नको, राहू द्या. आपली पालखीसोबत आपण कंटिन्यू राहू. समोर आपली पालखी आहे. आणि आपला गाण्याचा टेम्पो जरा पुढे गेला आहे. काय माहीत कशाला, डिझेल भरायला गेला असेल नाही तर जागा पकडायला गेला असेल. मला तर वाटते जागा पकडायलाच गेले असेल. आणि आपल्यासोबत आज साई सेवकवाली पण भेटणार आहेत आपल्याला. साई सेवकवाली आज पाठीमागे आहेत, आपण पुढे आहेत. आणि आपण जरा लवकर निघालेलो. आज 3लाच निघालो होल्डवरून. आणि सकाळी पण आपण काहीतरी 5:30ला निघालो. 5 वाजता निघालो सकाळी आपण. कारण हा पट्टा खूप मोठा पट्टा आहे आणि खूप चालायला लागतं. आणि इकडे काय झाडं बिडं काय नाही मिळत, बघू शकता तुम्ही. खूप बेकार ऊन लागतं इकडे. आणि इकडून तो पालखीचा मार्ग समाप्त होतो आहे. पुढून लागेल इकडे मध्ये काम चालल्यामधून आपण इकडून जातो आहे आरामात. जाम बेकार थकवा लागायला लागला. तसं का तुम्ही बघू शकता. आता आपण पालखीसोबत अटॅच झालो आहे. हे तात्या आहेत आणि हा आहेत एक आपले कोपरीचेच ना. हे आपली माणसं कोपर. आणि मी कोपरीच करते. आपल्या तोंडातून कोपरीच निघते. सॉरी त्याच्यासाठी. अजून काय नाही त्यासाठी खूप सॉरी. ते आपले कोपरचे काका आहेत पण माझ्या तोंडातून कोपरीच निघतं. काका काय वाटतं आज? कसं वाटलं आजचं, म्हणजे आजचा दिवस कसा? मस्त वाटलं. आपले 7 दिवस कसे गेले काय समजलं आपल्याला? नाही समजलं ना. आज मस्त वाटला दिवस. चला आपले ढंपट ड्रायव्हर सोबत आपली मामी आहे. कसं मग तुम्ही आज गाडीत बसलायत? पाय दुखायला लागलेत. आपले पाय दुखायला लागलेत आमच्या मामीचे. तर ठीक आहे, लेडीज आहे समजू शकता. आपण पोरं आहे, आपण चाला धावडा. आणि डुकरं बघा, याला काय वाटतं का नाही काय समजत नाही. हे बघा. तर आपण इकडे उसाचा रस प्यायला थांबलोय. हे आमची मामी काकी राजू बाबा. हे अध्यक्ष आहेत ते तर माहिती आहे सगळ्यांना. अध्यक्ष आहेत कोण? सगळ्यांना माहिती आहे. सर कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. हे बघा इकडे उसाचा रस वाटप चालू आहे. चांगली सेवा करायला लागल्यात. चांगली उसाचा रस घ्यायला लागलाय. हे बघा एवढं ढंपट आहे वर. उसाचा रस घ्यायला लागले ना.
बाबा घेतला का तुम्ही व्हिडिओ निकालता बोलता उसाचा रस उसादारच अजून दिला का पालखी घेऊन हो थांबा आम्हाला तर येऊ द्या थांबा जरा इकडे उसाचा रस बनवला आलाय बरं आहे तुम्हाला आमच्या आता पालखीला बघा किती जण आहेत जेवढी जण आहेत तेवढी जण पालखी चालवत आहेत खूप मजा येते आता उसाचा रस भेटलाय सगळी जण उसाचा रस पितात आमचे आपण दाखव उसाचा रस पिताना कोण सगळ्यांना परत पिला यांनी रपकन पिला याला जायचं आहे पुढं हे सेवारामवाले आहेत आपले हे सेवारामवाले आपला चालणारा माणूस आपला पालखी चालवणारा उपाध्यक्ष आपले खास उपाध्यक्ष सेवाराम करणारे आपला काय महिला मंडळकडे जाऊ काय बोलता तुम्ही बोला तुम्हाला काय बोलायचं बोला पाणी वाटतात ना मग त्यांना घेतलं ते सगळे पाणी वाटतात कसं वाटतं दादा एकदम मस्त एकदम दादा चिल्ला एकदम ऊसवाला काका आपल्याला ऊस देतोय अजून आपले यायला लागले अर्धी पदयात्रेकर सूर्य मावलत चाललाय जसं जसं कालक होईल जसं जशी व्हिडिओ क्वालिटी कमी होईल आपली हो पिला ना डबल पिऊ नको हे मी काय बोलतो ते बालाला काम करा आरामात पिला का काय घे उचल लवकर आपली गँग येते माझं एकदम चिल्ड एकदम थंड आपले ग्लास आपण धुवावे जरा जास्तीच चांगलं धुतलं वाटते आपण आपल्या होल्डवरती आलो आपली पालखी पण आहे ना आपण जरा 10 मिनिटं पुढे आलेलो आणि बॅग होय तुम्ही तरी झोपा आहे नका झोपू आज कला कंची कला रे चित्रकला ही आपली पालखी आहे पालखी बंधू पण आल्यात आपले मी आणि आज आपले पुढे आलोय चैतू पण आमच्या मागच होता तुला आहे का तिकडे जागा मितूची बॅग आहे ओ मितू आई अरे बघत काय जा मितूला बोलू नंतर बोल मितू कोण आहे काही कोपऱ्यान झोप मॅटर होतं काय होतं ना किस्सा आपली पालखी आतमध्ये घेऊन चालत आपण जर आराम करतो इकडे बसू आणि नंतर बघू काय करा जेवायचं काय करायचं चला भेटू आपण पुढे सदा स्वरूपं चिदानन्दघनं
सगळी मंडळी थकलेली आहे, झोपलेले नाही, आम्ही जागे आहोत. जागे मी बोलतो थकलेली आहे सगळे. कसं वाटलं? थंड बी तो खातो. आणि वटाणे चालू आहेत. वाटण खावा नाश्ता चालू आहे. गौरवने गुलाबजामुन वाटायला बा थांबा बाबा. तर आपण आपल्या किचन मध्ये घुसतोय. किचन मध्ये काय आहे? किचन मध्ये जेवणाची भांडी. काय गौरव? रसगुल्ले नाही, रसगुल्ले काय रसगुल्ले, गुलाबजामुन ते. आपण जतीनच्या मम्मीकडे चाललोय. खास आपण आलोय आज. दरप्रमाणे आपण जतीनच्या मम्मीकडे येतो. आज काय आहे जेवायला तुमच्याकडे? तू नाही बोलायचं. होय 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 थांब ना. याला याला पला नाही येऊन नाही तिकडे नाही. याला नाही नाही ते मध्ये मध्ये सारखा फोडीणार आहोत तुला लक्षण ठेव. आवाज बंद. त्याला त्याचा पखावा असो त्याची परत खूप ताई टाकू ना व्हिडिओ. ओढणार राव. काय रे मला आज जेवायला दाखवत. आज जेवायला काय काय बनवलं आहे. आज किती नंतर दिवसानंतर तुम्हाला जेवण दाखवत. जेवण दाखवत नाही मी तसं तर. काय काय भाकऱ्या. तांदळाच्या भाकऱ्या, बोला तुम्ही बोला. तांदळाच्या भाकरी, भात, दाखवा एक एक करून डाळ, दाखवा. एक एक करून दाखवा. भात, तांदळाच्या भाकरी, डाळ, मुगाची भाजी, कारल्याची भजी, मस्त माझी फेवरेट आहे. मिरचीची भजी, गुलाबजाम. आज मजा आहे. जेवण आज एकदम साईरामची रेडी. मजा आहे. या ठिकाणी साई सेवा कॉलेज थांबणार आहे. तर आपण फिरतोय. आपली पालखी इकडे बाजूला थांबले आणि सध्या तर आपण फक्त इकडे फिरतो. एकटाच फिरतो. आपली मंडळ सर्व तिकडे आहे. मी असंच जरा आलेलो बाहेर म्हणजे फिरायला. पाय दुखत होते मी बोललो बिना चप्पलचं फिरू. तर आपल्यासमोर साई सेवा कॉलेज आहेत. तर बघू इकडे त्यांची जेवणाची व्यवस्था चालू आहे. बघू कसं काय असतं. जसं तर मला काय माहीत नसतं इकडे. आणि हे साई सेवकोल्यांचं अख्खं म्हणजे इकडे भक्ती निवास इकडे आहेत ती लोकं. आणि हे सर्व त्यांचे टेम्पो आहे. त्यांच्याकडे खूप म्हणजे पब्लिक एवढी जास्त की 7-8 हजार पब्लिक आहे यांची. आणि इकडे जेवणाची व्यवस्था चालू आहे. इकडे बघू शकता फुल एकदम जेवणाची सोय चालू इकडे. चालू आहे. खरं तर यावर्षी आपल्याकडे सिलेंडरची टंचाई आणि माझा 25 वर्षाचा कॅटरिंगचा अनुभव. खूप अभिनंदन. पहिली गोष्ट तर तुम्हाला खूप अभिनंदन. 25 वर्ष तुम्हाला कॅटरिंगला झाली आहे. खूप. आणि साई सेवक मंडळाचं गेली 14 वर्ष मी जेवण बनवतो. ओके. मी बनवतो जेवण म्हणजे बाबांच्या आशीर्वादामुळे. यावर्षी खूप चॅलेंज होतं मंडळात. सगळेजण बोलत होते की गॅस नाहीत कसं होणार. हो. पण करता करविता बाबा आहेत. बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही या सर्व गोष्टीसाठी तयारी केली. बाबांचा आशीर्वाद घेऊनच ही सुरुवात केली. आणि आज पालखीचा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसापर्यंत परबवाडी ठाण्यापासून जे सिलेंडर ह्या तुम्ही बघताय नाही आज काका 7वा दिवस आहे. आज 7वा दिवस आहे. या आगीमध्ये आम्ही उभे आहोत. 4 साईडने आग आहे. तर किती डिफिकल्ट आहे एवढ्या आगीमध्ये काम करणं. त्याच्यामध्ये आगीमध्ये शिजून आम्ही काम करतो आहोत. जेवण जितकंच येतं तेवढं आमच्या अंगातलं रक्त आणि पाणी आटून निघतं. आता मी इकडे उभा आहे जरावेसाठी. मलाच किती ते कसं वाटते. तुम्ही कसे उभे असतील इकडे? आम्हाला हे जवळजवळ सकाळी उन्हामध्ये वरती छप्पर नसताना पण आम्हाला उभं राहावं लागतं. कारण आगीमुळे छप्परही बांधू शकत नाही. ते पण आहे. अशा परिस्थितीत आम्हाला जेवण बनवावं लागतं. पण करता करता बाबा आहेत सर्वस्वी. आणि बाबाच इथे प्रत्यक्ष त्यांनी धुनीवर जेवण बनवलं. आज त्यांच्या आशीर्वादाने आम्हालाही त्या धुनीवर जेवण बनवावं खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. आणि आज बघा ह्या 2 पातेल्यामध्ये आता डाळीचं पाणी सध्या ठेवलेलं हे आहे. पूर्ण तिन्ही डालीच आहे. 2 पातेल्यामध्ये 2 डाळ. आपली एका वेळेला जवळजवळ 400 किलो तांदूळ बनवतो. 400. आणि ते किती माणसांचं असतं जरा सांगते? 6,000 माणसाचं 6,000 माणसांसाठी जेवण बनतं. पदयात्री जरी 7 ते 8 हजार असतील तरी काही लोक बाहेर जेवतात किंवा काय. तर आपण 6,000 मध्ये जेवण. आता ही ग्रेव्ही बनते.
देवी आपलं वाटत बनते म्हणजे मला तुम्ही बघू शकता काकांना किती त्रास होते तरी पण काका आपल्याला हेल्प करतात. व्हिडिओमधून 2 शब्द सांगायला कसं काय असतं म्हणजे जेवण आपलं इकडे. आणि हेच आपले साई सेवकचे आचार्य ज्यांना मला भेटायचं होतं खास करून. ओम साईराम. ओम साईराम. आणि हा प्रसादाला अप्रतिम चव येते, आनंद येतोय, पण त्याबरोबर त्रासही येतो. ते बघताय तुम्ही किती त्रास होते त्यांना. आणि हे सर्व तुम्ही किती माणसाची टीम आहे तुमच्याकडे? आपल्याकडे सेवेकरी जे आहेत हिरव्या कपड्यामध्ये आपले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भांडी घासणारे, लोडिंग अनलोडिंग करणारी माणसं, कटिंग करणार, तिथे कटिंगचं चाललं भाजी, असे आपले 75 सेवेकरी माझ्या आता गेले. 75. त्याचबरोबर माझे जे वाहन सहकारी आहेत म्हणजे आमचे ड्रायव्हर जे आहेत, सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये मटेरियल आपण टँकर वगैरे इथे बघू शकता, इथे जे गाड्यांची लाईन लागलेली आहे, 10 गाड्या आणि 1 टँकर, एक असा टँकर. माझा तो लवासा म्हणजे तेही माझे सहकारी. 10 गाड्या फक्त तुमच्याच पूर्ण जेवण मंडळीच्या 10 गाड्या. त्याच्यामध्ये यावर्षी 2 गाड्या लाकडाच्या वाढल्या, लाकडाच्या 2 गाड्या. लाकडं आतापर्यंत 8 ते 9 टन लाकडं आम्ही इथे वापरली. तर तुम्ही बघू शकता ह्याची तंगी किती चालू आहे का. साई सेवक यांना 2 ट्रक लाकडं भरून घेऊन आलेत ते पहिल्या दिवसामध्ये. आणि इकडे बघू शकता पूर्ण लाकडावर जेवण शिजतंय, नाहीतर एनी टाईम चुली आपल्या गॅसवर असतं जेवण. खूप चांगलं आहे. सध्या ज्या युद्धाची झळ आपल्या भारताला सर्वत्र पोचले, महाराष्ट्राला, तर त्यामध्ये ही न हारता बाबांचा प्रसाद झालाच पाहिजे या हेतूने आम्ही याच्यामध्ये उभे आहोत. बघता तुम्ही की इतका बघू शकता. प्रचंड त्रास आहे, पण त्यामध्ये बाबांचा प्रसाद अतिशय सुंदर होतो. लोकांचा खूप आशीर्वाद, चांगला. प्रेम आणि बाबांचा नैवेद्य हा चांगला व्हावा यासाठी आम्ही इथे प्रयत्न करतोय. आणि चांगलं. बाबा नक्कीच आशीर्वाद देऊन सर्वांसाठी म्हणजे सर्वांना चांगला बळकटी मिळावी, चांगलं अन्न पुन्हा त्यांच्या मुखात जावं यासाठी आम्ही मेहनत घेतोय. आणि बाबा आम्हाला नक्कीच त्यासाठी सहकार्य करतो. खूप चांगलं, खूप ओम चांगलं. साईराम. खूप बरं. तर तुम्ही बघितलं असेल माणसं सर्व चांगले असतात, फक्त बोलणं आलं पाहिजे. आणि खूप चांगलं वाटलं ते काकांसोबत बोलून मला खूप. आणि ह्या ज्या तुम्ही गाड्या बघतायत ना त्या फक्त साई सेवकवाल्यांच्या आहेत. आणि मला एवढं चांगलं वाटलं ना त्यांच्यासोबत, खूप चांगलं. म्हणजे काका म्हणजे एकदम खूप चांगले होते बोलायला. बोलणं माणसाचं चांगलं पाहिजे बस, अजून काय नाही. आणि काका बोलतात का तू ये जेवायला, मी तुला जेवायला घालतो. मी बोललो ठीक आहे का, येतो बघून. चला तुमच्याकडे कसं काय जेवण बनतं, ठीक आहे. आणि इकडे पाण्याचा टँकर आहे आपल्याकडे. आणि थोडं लागलं आणि तुम्ही बघू शकता आपली आले साई सेवकची पालखी. साईनाथ महाराज की जय. हा साईराम. तो बालाबो यांचा रथ एकदम सुंदर प्रकारे सजवलेला. तू बघून वाव का वाटतो रे कडक. रथला धक्का मारत सगळी पुरं. रथ काय पण बोल, रथ काय चमकायला लागले का पूल. जरा ते रामाचं मंदिरसारखं वाटतं जर नीट बनवलं असतं तर त्याला. पालखी आले ना, पालखीच्या मागे यांची जाम पब्लिक आहे आणि ती पब्लिक खूप पब्लिक आहे. आपण डायरेक्ट चला भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आपलं जेवण पण झालं आहे आणि आपल्या समोर साई सेवकवाले पण आले आहेत. त्यांची पण पालखी आता जस्ट आली. पालखीला हात लावले रवी आणि कौशिक वानखडे यांनी. आई 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 भाई बघा नुसता हॅपी झालाय, नुसता खुश झालाय. आई 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 कावरा झालाय भाई. थांब एक सेकंड. हे बघ साई सेवकची पालखी. हे बघ डायरेक्ट खांद्यावर घेऊन व्हिडिओ काढलाय मी. हो भारी रे. अजून बघायचं आहे. पालखी पण आम्ही प्रस्थान आम्हीच केली, ठेवली आम्हीच तिकडे. भारी रे. एवढं खूप कौशिक बघ तुमचं डायरेक्ट भारी. खूप छान. तिकडे मध्ये ठेवली असेल ना मंडपाच्या. आम्हीच उचलली, आम्हीच ठेवली. अरे हे बघ एकट्याने उचलली आहे बघ, पुढे पण कोणी निघत. कसं वाटलं. हायवे आहे, जाम हायवे आहे. चालताना कसे पाय सरळ चालतं का वाकडे तिकडे वाकडे असे हलतात ना पाय. जेव्हा मी फर्स्ट टाइम घेतलेली ना, माझं जेव्हा पहिला वर्ष होतं तेव्हा मी इकडेच घेतलेली पालखी. आणि जे भारी वाटलं ना खूप, म्हणजे एकदम जसं का मला जसं फील झालेलं त्यावेळी तसं यांच्या चेहऱ्यावर दिसते मला दृश्य. उदी लावणार त्यांच्या चरणाची. उदी
होतं जेव्हा फर्स्ट टाइम होतं सर्वांच्या अशाच चेहरा हॅपीनेस असते आणि एक वेगळंच आता झोप नाही लागणार, आता झोप नाही लागणार. एवढं चांगलं आम्हाला दर्शन भेटेल आणि पालखी ते साई सेवक 7,000-8,000 पब्लिक त्यांची पालखीला घेरून असते. त्या पालखीला लोकांनी दर्शन घेतले आणि त्या पालखीला खांदा लावला. ही खूप मोठी गोष्ट आहे. 3 वेळा लावला. 3 वेळेला लावला. नुसती भांडण फेकतात पुढे मागे. खूप छान वाटलं, मस्त हा भाई डोल्याचं साईबाबा आमच्या जोडीला आमच्यासोबत चालतो. खूप भारी वाटलं. जर आपण तिकडे जायला आपल्याला वेळ भेटला तर आपण तिकडे जाऊन येऊ आणि तो ब्लॉग तर आपण दुसराच बनवू, कारण हा कंटिन्यू ठेवायला आपल्याकडे म्हणजे कसं होईल माहिती आहे का, खूप वरती 1 तासाच्या वरती हा ब्लॉग होऊन जाईल, कारण आपण डेला करतो चालू आणि नाईटला आपण बंद करून टाकतो. तसं काय आता आपण या ब्लॉगचे एंडिंग करतो इकडे. आपण उद्या सकाळी भेटू तुम्हाला 6 नाही तर 5 वाजता. नाही वर्षभर आपण या पालखीची वाट बघतो, या क्षणाची वाट बघतो. 1 तासाच्या वरती व्हिडिओ गेला तरी चालेल, काही हरकत नाही. हो हा क्षण पुन्हा नाही येणे. हे क्षण पुन्हा येणार नाही, पण जे क्षण आहेत ना महत्त्वाचे ते टप्पे एकदम प्रायव्हेट ठेवले ते खूप म्हणजे वेगवेगळे ठेवले ते खूप भारी वाटेल. जसं काय आपलं आहे ते आपण जरा बाजूला ठेवू आणि जे साई सेवकचं आहे म्हणजे ते साई सेवकचं जरा बाजूला ठेवू. जे मिक्स होणार ना तर चांगलं नाही वाटणार असं आहे. त्यामुळे मी जरा म्हणजे आणि पहिली गोष्ट ना इकडे 1 तास ब्लॉग अपलोड करायला इकडे डेटा पण नाही भेटत, नाही स्पीड भेटत इकडे एवढं, तर प्रॉब्लेम होतो. नाही यांच्या इकडे झुंब्या पडल्या नुसतं मारा पडल्यात, अजून काय नाही. चालेल, आजसाठी एवढंच. आणि रवी भाऊ दिसत असतील किती खुश वाटतात, एकदम हॅपीनेस, मन असं गरगर हॅपीनेस, एकदम पोट भरलं एकदम त्यांचं. तुम्ही जेवलात का नाही? पोट भरून जेवलो, पण पालखी घेऊन जास्त ठीक आहे. तर एक गोष्ट चांगली आहे काय, त्यांनी जेवण करून घेतल्यानंतर त्यांचं हॅपीनेसची पोट भरलं असतं. जसं काय आपलं कसं असतं माहिती आहे, जर कुठल्या गोष्टीचा आपल्याला आनंद येतो ना तर माहिती आहे ना भूक गायब होतं, तसं त्यांच्यासोबत झालं असतं. पण हे एक चांगलं काय ते जेवण बसलं नाही. पाठीमागे राहुल पाटील यांनी पण पालखीला हात लावलाय. तुम्हाला कसं वाटतंय? तुमचं फर्स्ट टाइम होतं का? नाही, माझं सेकंड टाइम आहे. कसं छान वाटतंय. खूप सेकंड टाइम. नशिबाला भेटते ती, नशिबाला भेटते आणि घ्यायचीच ती पालखी. वर्षातून एकदा हा सण येतात आणि फुल एन्जॉयमेंट करायची. काय चला ओम साईराम, उद्या भेटूया. चला आपल्याला तिकडे जायला भेटलं तर आपण जाऊन येऊ तिकडे. ठीक आहे, चला ओम साईराम. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बोबडी बोलले माझी. ठीक आहे, खूप जास्त बोललो तर जीभ सुकते यार. तर चला उद्या भेटू तुम्हाला सकाळी. गुड नाईट, ओम साईराम, बाय बाय.